आज आपण सर्व इथे जे जमा झालो आहोत, फोर्थ ॲक्सिस हा प्रोजेक्ट आहे, तुम्हाला मागे दिसतच असेल। हा प्रोजेक्ट जो आहे हा बियॉन्ड ऑल कंपनीकडे आहे, मॅन्डेट कंपनी आहे। अगोदर एक व्हिडिओमध्ये आम्ही सर्वांनी चर्चा करताना मी सांगितलं होतं की चुकीच्या हातामध्ये सूत्रसंचालन जर गेलं तर त्याचे परिणाम काय होतात। त्यामध्ये मी बोललो होतो की मांजरीला जर दूध वाटपाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जर दिलं तर इतरांच्या वाटेला दूध येत नाही। त्याचं जर प्रात्यक्षिक जर तुम्हाला बघायचं असेल तर आज आपल्यासोबत एक अशी घटना घडलेली आहे। हाऊस ऑफ BHK म्हणून कंपनी आहे, ओमकार कचवे त्याचे ओनर आहेत। यांनी 100% प्रयत्न करून क्लायंटला पूर्ण अवेअर करून पुनावळे मार्केटचा पूर्ण रिसर्च करून यांनी जी काय मेहनत करून इथपर्यंत क्लायंटला आणलं होतं, त्या क्लायंटचं टॅगिंग पिरियड संपायच्या अगोदर बियॉन्ड वॉल कंपनीकडून त्या क्लायंटला निगेटिव्ह करून CP ती बुकिंग पूर्ण बायपास केलं गेली आहे। आणि यामध्ये जो काय बेनिफिट घ्यायचा होता तो फक्त बियॉन्ड वॉलने घेतला आहे। आम्हाला ग्रोथ पार्टनर कन्सिडर केलं जातं, पण ग्रोथ एक्झॅक्टली कोणाची, बियॉन्ड वॉलची का सर्व पार्टनर्सची, ते एकदा क्लिअर व्हावं यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत। यांनी भरपूर प्रयत्न केलेत, एक महिन्यापासून हे विचार करतात की आपल्याला आपले जे काही आपण मेहनत केली त्याचं आपल्याला फळ मिळावं, पण त्याच्यामध्ये जितक्या पद्धतीने होतील तेवढी टाळाटाळ केली जाते बियॉन्ड वॉलकडनं। तर आमची अशीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या काही पॉलिसी ज्या सेट केल्या आहेत त्या पॉलिसीमध्ये तुम्हाला अनइथिकल प्रॅक्टिसेस इझिली करता याव्यात, अशा पद्धतीने ह्या पॉलिसी सेट झालेल्या आहेत। ह्या पॉलिसी प्लीज बदला तुम्ही सर्वजण, नाहीतर इथून पुढे प्रत्येक गोष्ट आम्ही अशाच पद्धतीने रिव्हील करणार आहोत। आज जे काय घडलं ह्या व्यक्तीसोबत, ओमकार कचवे यांनी 3 महिने मेहनत घेतल्याच्यानंतर यांच्या हातामध्ये आज 1 रुपयाही नाही आहे। हे बाकीच्यांसोबत घडू नये एवढीच रिक्वेस्ट आहे। हॅलो, मी स्वप्नील काळे आणि माझा पार्टनर ओंकार कचवे, आम्ही हाऊस ऑफ BHK कंपनी रन करतो। आता मार्केटमध्ये झालं आहे काय की तुम्हाला फोर्थ ॲक्सिसबद्दल तुम्हाला माझा जो फीडबॅक आहे, जो मला आज शॉक करणारा होता, तो मी तुमच्यासमोर सगळ्यांसमोर मांडतो आहे। 13 डिसेंबर 2024 साली क्लायंटनी व्हिजिट केली, त्यानंतर क्लायंटनी बुकिंग ही 19 जानेवारी 2025ला केली, म्हणजे विदिन 37 डेजच्या आतमध्ये त्यांनी बुकिंग केली। त्यानंतर ही बुकिंग झालेली ना सेल्स पर्सनने आपल्याला सांगितलं ना कुणी त्यांच्या मॅनेजमेंटकडून आपल्याला अपडेट आलं। यामध्ये झालं काय, ज्यावेळेस कस्टमर आपला कॉल नव्हता घेत त्यानंतर मी स्वतः जाऊन IGR चेक केला। IGRमध्ये ती गोष्ट मला सापडली, मग मी नंतर क्रॉस कॉल करून पाहिलं। IGRची कॉपी पण आहे माझ्याकडे, 2 IGR आहेत, त्यामध्ये दोन्ही कस्टमरचे सगळे ॲग्रीमेंट इंडेक्स टू सहित सर्व गोष्टी माहिती आहेत। आता यामध्ये झालं काय की हा IGR चेक केल्यानंतर मी ज्या सेल्स पर्सननी आमचा क्लायंट अटेंड केला होता त्यांना कॉल केला, मिस्टर दीपाली म्हणून त्या सेल्सवाल्या होत्या, त्यांना मी कॉल केला, मॅडम असं आहे क्लायंटची बुकिंग झाली। त्या म्हणल्या हां झाली बुकिंग, पण तुमची टॅगिंग संपलेली आहे। हे कधी झालं, मी ऑफिसला, आमचं फक्त कॉलवर डिस्कशन झालं, म्हणलं हे आपण साईटवर येऊन डिस्कशन करूयात। मग साईटवर आल्यानंतर समजतं आहे की टॅगिंग 45 दिवसाच्या टॅगिंगच्या आतच क्लायंट बुक झालेला आहे, आणि सेल्सवाले म्हणतात की तुमचा क्लायंट 44व्या दिवशी बुक झाला आहे। एका दिवसाने तुम्हाला काय फरक पडणार, तुमचा फॉलोअप नव्हता क्लायंटसोबत, पण आम्ही ॲक्च्युअलमध्ये चेक केलं तर ते 37व्या दिवशी क्लायंट बुक झाला आहे। हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ढकललं की हां ठीक आहे आम्ही याच्यावर विचार करू, आमच्या मॅनेजमेंटवर ढकललं। ज्यावेळेस मॅनेजमेंटशी आमचं डिस्कशन झालं, मॅनेजमेंट खालच्या ग्राउंड लेवलच्या एम्प्लॉईजवरती ढकलतं आहे, एम्प्लॉईज वरच्या मॅनेजमेंटवरती ढकलतं आहे। ॲक्च्युअलमध्ये इथं मॅनेजमेंट वर्क करतं आहे कोणासाठी, लीडरची पोस्ट घ्यायला रेडी नाही आहे, सिटी हेडची पोस्ट घ्यायला रेडी नाही, साईट हेडची पोस्ट घ्यायला रेडी नाही, सेल्स एक्झिक्युटिव्हची पोस्ट घ्यायला रेडी नाही। आम्ही जायचो कुणाकडे? आज सगळ्या गोष्टी आमच्याकडे हक्कासाठी लढत असताना आमच्या पुराव्यासहित आहेत, तरीही लोक आम्हाला म्हणतात तुम्ही एव्हिडन्स करा। टॅगिंग कशासाठी आहे? आज आम्ही आमच्या CP असोसिएशनचे मुद्दे कशासाठी आहेत? 90 डेजचं टॅगिंग आम्ही का मागतोय, का आम्ही मॅन्डेट फॉर्म्सला नंबर देत नाही, ह्याचं जिवंत एक्झाम्पल आम्ही आमच्यासोबत झाले हे आम्ही तुमच्यासमोर मांडलेलं आहे। आणि ह्यांच्यात सर्वात महत्त्वाचा एक असा पॉईंट घडलेला आहे की ब्लड रिलेशन असताना लोक ते डिक्लेअर करतायत की तुमचं आज आम्ही जो क्लायंट इथे व्हिजिट केलं आहे त्याच्या ॲग्रीमेंट दोन्ही ठिकाणी त्याचे नाव आहेत, ही लोक म्हणतात तुला एकच बुकिंग मिळेल, कुठल्या बेसिसवरती मिळेल? एक संडेला माझी व्हिजिट झाली होती सिल्वर मेट्रो प्रोजेक्टला, तो प्रोजेक्ट बियॉन्ड करायचं आहे मॅन्डेटवरती। तर ते व्हिजिट झाल्यानंतर क्लायंटला मंडेला कॉल करून ट्यूजडेला क्लायंटला बोलवून घेतलं त्यांनी रिव्हिजिटला। ओके, रिव्हिजिटला क्लायंटला इव्हिनिंगला त्यांनी त्या दिवशी टोकन करून घेतलं सेल्स पर्सननी। टोकन केल्यानंतर आमच्या फॉलोअपमध्ये क्लायंट होता, क्लायंट आम्हाला बोलला होता की मी इंटरेस्टेड आहे त्या प्रोजेक्टला, म्हणून आम्ही बुधवारी गेलो सेल्स ऑफिसमध्ये, म्हणलं क्लायंटचा काय फॉलोअप आहे विचारावं सेल्स पर्सनला। आम्ही विचारल्यानंतर सेल्स पर्सन बोलला की तो क्लायंट जस्ट फोनवरती आमचं बोलणं झालं आहे आणि क्लायंट इंटरेस्टेड आहे, इव्हिनिंगपर्यंत ट्रान्झॅक्शन करून टाकेल, टोकनचं जे काय 1 लाखाचं वगैरे आहे ते। त्याच्यानंतर मग आम्ही इव्हिनिंगला मी परत कॉल केला तर सेल्स पर्सन म्हणलं आणखीन ट्रान्झॅक्शन झालेलंच नाही आहे। हे बुधवारी आमचं डिस्कशन झालं होतं, आणि मग आम्ही गुरुवारी म्हणजे कालच आम्ही गेलो परत साईटवरती, क्लायंटला कॉल केला, क्लायंट बोलला की मी मंगळवारी इव्हिनिंगलाच येऊन ट्रान्झॅक्शन केलेलं आहे 1 लाखाचं। सेल्स पर्सनने आमच्यापासून ही सगळी गोष्ट लपवली, आणि लपवल्यानंतर काल मी सकाळी क्लायंट सेल्स पर्सनला कॉल केला, अरे म्हणलं त्या क्लायंटचं काय झालं, प्रतीक नाव आहे सेल्स पर्सनचं, तो सिल्वर मेट्रोला आहे तो। तर तो म्हणला की सर क्लायंट 50,000मुळे अडकला आहे तो, की त्याच्यामध्ये मग तुमच्याकडून 25 कमी करा, आम्ही 25 कमी करतो आणि आपण डील करू। ओके, ह्याच्यामध्ये ऑलरेडी क्लायंटनी मंगळवारी ट्रान्झॅक्शन केलं, त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही काल पण। ज्यावेळेस आम्ही काल क्लायंटकडून आम्हाला ही गोष्ट कळाली
आम्ही गेलो साईटवरती, डायरेक्ट साईटवरती गेल्यानंतर सेल्स पर्सनला भेटलो. तर सेल्स पर्सन आमच्यासमोर त्यांच्या सेल्स हेड वगैरे कोण होते त्यांच्याशी डिस्कस करताना म्हणते की सर तो नाही का क्लायंट आहे आणि त्यांनी एक आपल्याला चेक दिला, आणखीन आपण डिपॉझिट केलेला नाही आहे. आणि मग तो क्लायंट म्हणला कन्फर्म झाल्यानंतर मग चेक डिपॉझिट करा. तर तिथं गेल्यानंतर पण तो आम्हाला खोटं बोलतो की 1 लाखाचा चेक दिलेला आहे. आम्ही नंतर बघितलं की मला ट्रान्झॅक्शन केलं आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं, तू चेकचं कसं काय बोलतो. नंतर तो म्हणतो नाही क्लायंटने आणखीन कन्फर्म केलेलं नाही म्हणून मी आम्हाला तुम्हाला सांगितलं नाही, आणि तुम्ही माझ्या पण पर्पजने माझ्या लेवलला येऊन मॅनेजमेंटचा पण विचार करा, आम्हाला ह्या गोष्टी मॅनेजमेंटवर करायला लागतात. त्यांनी क्लिअर मला बोलला आहे. ओके, सेम सीन झालेला आहे. नंतर मग त्यांनी आम्हाला नंतर ट्रान्झॅक्शनचे फोटो दिले. आम्ही त्यांच्यासोबत म्हणलं की हे तुम्ही असं का करताय, बुकिंग झालेले तुम्ही सांगत नाही, आम्हाला लपवून ठेवताय. आणि मग परत त्यांनी ट्रान्झॅक्शनचे फोटो आणि क्लायंट टॅगिंगचं आम्हाला सांगून दिलं सगळं काय. हा सिल्वर मेट्रोचा सीन झालेला आहे, काल परवाचा झालेला आहे हा सीन. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद, हॅशटॅग रिॲलिटीचा ओनर आहे. ॲक्च्युली रिसेंटली माझी बुकिंग झाली एफ प्रीमियमला. तर सेल्स पर्सननी माझ्यासोबत थोडा सीट केला. ॲक्च्युली रेफरन्स क्लायंट होता माझा, पण काही अडचणीमुळं तो आजारी पडला होता, त्यामुळे त्यांनी माझा कॉल रिसीव्ह करत नव्हता. पण तो सेल्स पर्सनच्या टचमध्ये होता. पण लास्ट वीकला काय झालं, त्यांनी आला स्वतः, म्हणजे त्याची फॅमिली वगैरे आली, सगळे बघून गेले, पण सेल्स पर्सन मला इन्फॉर्मच करत नव्हतं काही अजिबात. मी सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, विचारत होतो की काय आहे, स्टेटस काय आहे का, पण अजिबातच काही सांगत नव्हता. म्हणलं माझा काही रिस्पॉन्स म्हणजे फोन उचलत नाही किंवा काय असं अजिबातच काही हे करत नव्हता. त्यामुळे मग नंतर मग क्लायंटने मला अचानक स्वतः फोन केला की सॉरी म्हणलं मी आजारी होतो त्यामुळे तुझा फोन नाही घेऊ शकलो, पण माझी फॅमिली वगैरे सगळे व्हिजिट करून गेले, सगळ्यांना आवडलं. त्यामुळे हे कसं सेल्स पर्सन आपल्यापासून लपवत आहेत, म्हणजे सांगतच नाही, ते बियॉन्ड ऑलचं काम आहे असं. त्यामुळं विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहे ते, ॲक्च्युली खरं सांगायला गेलं. हे आत्ता सगळे आपण प्रॉब्लेम जे बघितले, या प्रॉब्लेमचं सोल्युशनच आम्ही त्यासाठी आत्तापर्यंत ज्या मागण्या करत आहोत, या मागण्या यासाठीच आहेत की जर 90 दिवसाचं जर टॅगिंग आम्हाला मिळालं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. दुसरं, हे अशा ज्या मॅन्डेट कंपन्या, काही मॅन्डेट कंपन्या चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, माणसं सगळीकडेच चांगले आणि वाईट असतात. पण आमचं म्हणणं काय, जे चुकीचं करत आहेत ना ते चुकीचं करत आहेत, आणि त्यांच्यामुळे नुकसान जे होत आहे हे नॉट ओन्ली आमचं होत आहे, त्याचबरोबर कस्टमरचं पण नुकसान होत आहे. त्यामुळे आमची मागणी हीच आहे की जर अशा गोष्टी घडत आहेत तर अशा ह्याच्यामध्ये आम्ही कस्टमरचा जो नंबर आहे तो नंबर मॅन्डेट कंपनी असेल तर देणार नाही, यासाठी आम्ही ठाम होतो. कारण होतं काय, त्यांचा एक प्रोजेक्ट इथं आहे, बाकी 4 प्रोजेक्ट जे आहेत ते त्यांचे डायरेक्टली दाखवले जातात. त्यामुळे आमच्या 3 मागण्यांचा जो आहे तो फेरविचार सगळ्यांनी करावा. आणि हे जे काही प्रॉब्लेम आहेत हे कुठलेही आशे नाही आहेत, हे आलेले सगळे जे आहेत ना हे अशा उन्हामध्ये तळतळत्या उन्हामध्ये कष्टाची काम करून आलेले आहेत. त्यामुळे आमचे जे कष्टाचे पैसे आहेत ते आम्ही सोडणार नाही, आणि ते ॲज अ असोसिएशन आम्ही सगळ्यांना जे खरं आहे त्यांच्या मदतीला आम्ही ठामपणे उभे आहोत, हे मला यातून सांगायचं आहे. माझ्या सर्व बांधवांना मला ही नम्र विनंती करायची आहे की आपल्या कन्सल्टंट लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही दुसऱ्या लोकांबरोबर इश्यू होत आहेत ना, त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं हे आपलं व्यासपीठ आहे, आपलं असोसिएशन, आपला ग्रुप आहे. त्यामुळे असे काही जरी इश्यू झाले, तुम्ही बिनधास्त आपल्या ग्रुपवर त्याचे व्हिडिओ टाका, आणि याची माहिती बाकीच्या आपल्या बांधवांना पण होऊन जाऊ दे की इथं अशा ठिकाणी चुकीच्या गोष्टी होत आहेत, चोऱ्या होत आहेत, तर इथे आपल्याला काम करायचं नाही आहे. हा मेसेज कडक जाणं जो आहे तो गरजेचा आहे. तेव्हाच या चोऱ्या येतील, या चुकीच्या गोष्टी थांबतील असं मला वाटतंय. आज या ठिकाणी सगळेजण जे जमले आहेत त्याच्यामागं जे दृष्टिकोन आहे की एकाच कस्टमरच्या 2 बुकिंग जर झाले तर ते एकच द्यायला तयार आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये की ब्लड रिलेशन मॅच होत नाही. आज जर मुलाचा आणि वडिलाचा ब्लड रिलेशन मॅच होत नाही म्हणजे ही कुठली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की आज ह्या CP ओनर जो आहे की हाऊस ऑफ BHK यांना न्याय मिळाला पाहिजे. आमची एक अजून रिक्वेस्ट आहे की बिल्डर लोकांना की हे तुमचं प्रोडक्ट विकतायत, विकून मोकळं होत आहेत, पण नाव तुमचं खराब होतं आहे, ह्याच्यावरती थोडं गांभीर्याने लक्ष द्या. कारण एंड ऑफ द डे ग्राउंडला आम्ही स्वतः काम करतोय आणि आम्ही तुमच्यासाठी शेवटपर्यंत काम करणार. हे मधल्या पार्टी थोड्या दिवस आहेत, ह्याचा थोडा विचार केला पाहिजे आणि या आमच्या CPला हक्क मिळालाच पाहिजे. आता सगळ्यांचं बोलणं ऐकलं सगळ्यांनी, आता सर्वांचे प्रॉब्लेम ऐकलेत. आता ह्यांनी जी कामगिरी केली, हे एक बुकिंग मिळणार, एक नाही मिळणार, जे काही यांनी आता सांगितलं ह्याच्यासाठी त्यांचा आम्ही सुरुवातीला प्रेमाने सत्कार करून त्यांना एक विनंती करून सांगणार आहेत की बाबांनो हे अशा गोष्टी थांबवा. जर याच्यापुढे कुठल्याही कंपनीनं असं कुठेही केलं तर त्यांचा वेगळ्या स्वरूपात सत्कार केला जाईल. तर यांना न्याय मिळेल का नाही एवढं फक्त डेव्हलपरनी आणि त्या मॅन्डेट फर्मच्या ओनरनी पण सांगावं, जे असेल ते क्लिअर की बाबा येस ऑर नो मध्ये. म्हणजे हे मी नाही ॲक्सेप्ट करू शकत, सॉरी.
आहे, म्हणजे आपण असं समजायचं की आपण जे प्रेमाने द्यायला आलोय कदाचित यांच्यातच चूक आहे त्यामुळे ते ऍक्सेप्ट करत मी पण नसतील. सर काल प्रेमानं तुम्हाला म्हटलं की मंगळवारपर्यंत मला वेळ द्या. सगळ्या गोष्टी जर मी नाही ट्रान्सपरंट ऐकलं असतील म्हटलं तर सांगा. सर वेळ यायलाच नाही पाहिजे ना सर. आमच्या सिस्टीममध्ये मी माहिती पडतो. आमचं कस्टमर माहिती होतं. तर आता काय करायचं असतील ते असं सगळ्यांना सांगायचं. आज रिपोर्ट घेऊन या. आम्हाला एक पाहिजे. आता सर्व झाल्यानंतर आपण त्यांच्या एवढ्या हार्डवर्कबद्दल आपण त्यांना फूल आणि गुच्छ देण्यासाठी आलो होतो. त्यांना प्रेमाने दिलेलं गुच्छ स्वीकार करता येत नाही, पण आपल्या ज्या बुकिंग हाईड केल्यात ते त्यांना चालतं. आता हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मॅनेजमेंटवर डिसिजन ढकललेला आहे. आता मंगळवारपर्यंत बघूयात मॅनेजमेंटकडून काय येतंय.